नाशिकमधल्या काळाराम मंदिर पत्रक वाटण्याच्या प्रकारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा खुलासा केलाय। पत्र वाटणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली। पूर्व वैमनस्यातून हे पत्र छापल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे फडणवीसांनी पत्र व्हायरल करणाऱ्या नेत्यांवर सुद्धा निशाणा साधला। शहानिशा न करता ट्विट करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली। अशा प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण केली जाऊ शकते असं म्हणत त्यांनी नेत्यांना सुनावलं आणि गैरसमजातून दंगे घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं म्हणत त्यांनी कडक शब्दात समज दिली। जे काही त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याच्यातनं कुठेतरी त्याचा इरादा अजून वेगळा होता का याचीही तपासणी ही पोलीस करतायत। नाशिक पोलिसांनी तात्काळ हे शोधून काढल्यामुळे यातनं कुठेतरी कलुषित मन होऊन पुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होणं या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत। पण यातनं एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की यापुढे देखील अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात। असं एखादं पत्रक काढायचं आणि पकडलं गेलं तरी सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं दंगा सदृश स्थिती तयार व्हायच्या। अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात आणि म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटवळ नाशिकमध्ये आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। या पत्रक वाटप प्रकरणावरती देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाष्य काय, या संदर्भात माहिती द्याल लक्ष्मण? श्वेता, जर आपण बघितलं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्याचं गांभीर्य सांगितलं, अगदी त्याच स्वरूपाचं गांभीर्य खरं तर काल घडलं होतं। अचानकपणे एक मोठा जमाव रस्त्यावरती आला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान करणारं हे पत्र होतं, विटंबना करणारं हे पत्र होतं आणि अशा स्वरूपाचं पत्र सोशल मीडियावर ज्यावेळेला व्हायरल व्हायला लागलं त्यावेळेला रस्त्यावर उतरायला लागला आणि अवघ्या काही क्षणामध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आहेत ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरले होते। या सगळ्यामध्ये काही राजकीय नेत्यांनी त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र गृहमंत्री आणि गृह खात्याचे काही अधिकारी, विशेषतः यामध्ये कौतुक करावं ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि या विभागाचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचं, की त्यांनी अवघ्या काही तासामध्ये या प्रकरणाची नेमकी परिस्थिती काय आहे ती समोर आणली। एका प्रेम प्रकरणामधनं हे पत्र जे आहे ते छापण्यात आलं, दुसऱ्या व्यक्तीला त्रास व्हावा आणि यातून प्रेम प्रकरणातला जो अंतर्गत वाद होता त्या वादाचं मारामारीमध्ये रूपांतर व्हावं, समोरच्या व्यक्तीला त्यामधनं मारहाण व्हावी, अशा स्वरूपाचा उद्देश त्या पत्र छापणाऱ्याचा होता आणि ते पत्र त्याने छापलं, ते वाटलं देखील आणि सुरुवातीला त्याचा प्रयत्न देखील सबशेल मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील झालेला होता। मात्र गृह खात्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली, नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याचा तपास केला आणि अवघ्या काही तासात याचा म्होरक्या समोर आला आणि त्याकडनं जी माहिती समोर आली त्यावेळेला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, विशेषतः यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला। जर हे पत्र जर त्याच हेतूनं जर छापण्यात आलं असतं तर निश्चितपणे एक मोठी दंगल जी आहे ती महाराष्ट्रात घडली असती। मात्र पोलिसांनी यामध्ये शिताफी दाखवली आणि यातला आरोपी अटक केला आणि त्याचा हेतू जो आहे तो माध्यमांच्या समोर आणला आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते निवळलं। मात्र अशा प्रकारे जसं देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी बोलले की ह्या प्रकरणामध्ये काही लोक शहानिशा न करता ते पत्र ट्विट करता, व्हायरल करता आणि जातीय तेढ जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न करता। मात्र सुरुवातीलाच न्यूज 18 लोकमतनं या संदर्भात एक भूमिका घेतलेली होती की हे पत्र न्यूज चॅनलवरती दाखवायचं नाही आणि यातलं जे काही वक्तव्य आहे, यातली जी काही भाषा वापरण्यात आलेली आहे ती समोर आणायची नाही जोपर्यंत याचं तथ्य समोर येत नाही। त्यामुळे निश्चितपणे माध्यमांनी देखील यामध्ये एक चांगली भूमिका बजावली आणि म्हणून एक मोठा संघर्ष टळला आणि पोलिसांचं कौतुक यापूर्वीच केलेलं आहे। त्यांनी अवघ्या काही तासात यातले आरोपी अटक केले आणि एक मोठी दंगल महाराष्ट्रात घडण्यापासून थांबवली। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।